आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे 3 तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिव्हिल हॉस्पिटल मिरजमधून एक 3 दिवसाचा बाळ चोरीला गेलेला आहे। त्याची आई जी आहे ते 1 तारखेला डिलिव्हरीसाठी ॲडमिट झाली होती। ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला 1 तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला 2 तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि 3 तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती। तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फॉर्म केली। ते मिरज उपविभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे SDPO श्री प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम API गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि LCBची टीम PI सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी टीम फॉर्म केली आणि मी तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदतीने आम्ही CCTV मधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे, CCTV कॅमेराकडून ते बॅक ट्रेसिंग करणे, IP डंप, टावर डंप असे सगळे स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये ते आरोपी महिला त्याला मूल सोबत आम्ही आता अटक केलेला आहे। आणि ते आमच्या यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आमचे SP सर श्री संदीप घुगे ते ट्रेनिंगवरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमच्याकडून फॉलोअप घेत होते आणि मार्गदर्शनही करत होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते 3 दिवसाच्या मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। नेमकं कशासाठी चोरी केली होती, कशासाठी कारण समोर आलेलं नाही, आता त्यामध्ये तपास सध्या चालू आहे। आम्ही आत्ताच महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि आधी ते बाळाची तब्येत आहे ते महत्त्वाची होती त्यामुळे त्याचे आईकडे ते देण्यात आलेलं आहे। आता मी पुढची तपास करू, तपासामध्ये काय निष्पन्न होते, अजून आरोपी आहे किंवा काय उद्देश होता नेमका ते तपासामध्ये समोर येईल। महिलेसह त्याच्या पतीला पण अटक केली आहे काय? नाही, आतापर्यंत फक्त महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। महिलेचा यापूर्वीचा कोणता रेकॉर्ड आहे का, अशी कुठली घटना त्यांनी यापूर्वी केलेली आहे? नाही, अशी काही रेकॉर्ड तिच्यात दिसून येत नाही। तिला ऑलरेडी 3 मुली आहे आणि ती इचलकरंजीची मूळची आहे। सध्या ते तासगाव तालुक्यामध्ये राहत होते, सावळज गावामध्ये, अशी माहिती आमच्याकडे आहे। बाकीची तपासामध्ये निष्पन्न येईल। बाळ पळवण्यासाठी तिला कोण मदत केली होती का, कशा पद्धतीने? नाही, ते पण सध्या तपासाचा हिस्सा आहे, ते तपासादरम्यान निष्पन्न होईल। तिने रेकी केल्यास देखील हव्यास म्हणजे 3 दिवस या हॉस्पिटलमध्ये होती, ते रेकी करून जे सोयीस्कर बाळ आहे ते चोरल्याचं होतं असं दिसून येत आहे क्योंकि ते 2 तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्याच्या दिसून येत आहे। वेगळे CCTV कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते। बाळाची आई आहे, आजी आहे, त्यांच्याशी ते बोलताना दिसत आहे। बाकी त्यांची जे महिला ॲडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता, तर त्यांनी रेकी केल्याचं दिसून येत आहे आणि ज्यावेळी 3 तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती। आणि आज पोलिसांनी तुमचं बाळ शोधून दिलेलं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? माझं नाव समाधान कृष्ण आलदर, माझं गाव कोळे आहे। 1 तारखेला माझी मिसेस डिलिव्हरीला इथं आणली होती। तिचं सिझर डिलिव्हरी झाली, सिझरमध्ये ऑपरेशन बी झालं आणि 2 तारखेला 3 तारखेला मुलं इथून गेलं। ते मी गावी होतो, मी काही नव्हतो इथं, आमचे मामा होते सासरे, ते मला काही माहीत नव्हतं। मला कळल्यानंतर मी काल इथं सकाळी आलो आणि आता मूल गावल्याबद्दल आम्ही सगळी खुश आहे। काय वाटलं पोलिसांच्याबद्दल? काय वाटलं? पोलिसांच्या मोठे आभार मानतो आम्ही त्यांचे। चोरीला गेलं बाळ मिळेल असं वाटलं होतं? असं शक्य वाटत नव्हतं, पण वाटलं की मिळलंही बाबा होत होतं। आज तुमचं बाळ सुखरूप पोचलंय, काय सांगू? बाळ सुखरूप चांगलं आहे। पोलिसांनी कामगिरी केली ती उत्कृष्ट केली, काय भावना आहे तुमच्या? पोलिसांनी कामगिरी केली ती चांगली केली, उत्कृष्ट केलेली आमच्यासाठी। तुम्हाला वाटलं होतं का परत बाळ येईल? म्हणजे दुखदुखी वाटतच होती, वाटत नव्हतं असं म्हणजे सारखं भ्यास, म्हणजे रात्रभर आम्हाला झोपच नव्हती सारखं, म्हणजे आम्ही रात्रभर विचारच करत होतो। आता कुणाच्या पण हातात बाळ देऊ नका। नाही, असं कसं दिलं आम्ही?